नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। दुचाकी चोरांना अटक, 4 गुन्हे उघडकीस, शहर गुन्हे शाखेची कारवाई। दुचाकी चोरांना अटक, 4 गुन्हे उघडकीस, शहर गुन्हे शाखेची कारवाई। आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 4 दुचाकी जप्त केल्यात। नितीन रमेश गुंड वय 39, विरवडे तालुका मोहोळ आणि राहणार महेश मार्तंड मिसालेलू वय 29, राहणार मोदी हुडको सोनीनगर समाज मंदिर जवळ सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत। शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नितीन गुंड या सोलापूर ते देगाव रोडवरील मारुती मंदिराच्या पाठीमागे दुचाकी विक्रीसाठी आल्यानंतर ताब्यात घेतलं। त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर तो चोरीची असल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने सोलापूर शहर, मंगळवेढा, इंदापूर येथून दुचाकी चोरल्याचं सांगून पोलिसांना चोरीच्या दुचाकी काढून दिल्या। तसेच मोदी बोगद्याजवळून महेश मिसालोलू यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून चोरीची दुचाकी मिळून आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, विठ्ठल यलगा, अजिंक्य माने, धीरज सातपुते यांनी केले। सायकल चोर सीसीटीव्ही मध्ये कैद, डोक्यावर टोपी। विडी घरकुल बी ग्रुप मधील एका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सेवकाचे सायकल चोरताना त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। डोक्यावर टोपी घातलेला जवळपास 55 ते 60 वर्षीय इसम या भागात प्रथम टेहळणी करताना दिसतोय। नंतर या ठिकाणी लावलेले सायकल जणू स्वतःच असल्याच्या आविर्भावात हळूहळू येताना दिसतोय। कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने हा चोरटा अलगद सायकल चोरून येताना दिसतोय। ही घटना पोलिसांसाठी किरकोळ आहे अशी जर तक्रार देत घेऊन आला तर त्याला 2-4 उपदेशाचे डोस पाजून परत पाठवले जाते। यामुळे तक्रारदार तक्रार देत नाही आणि याचाच फायदा चोरटे बिनधास्त घेतात। चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली। आता प्रश्न, सायकल चोरी झाल्याची तक्रार करायचं म्हटलं पोलिसांना रितसर पावती, पोलीस ठाण्यात वारंवार चौकशीच्या नावानं कामधंदा सोडून हेलपाटे मारावे लागतात। म्हणून चोरी गेलेली सायकल बाबत फिर्याद दाखल होत नाही आणि इकडे अशा चोरट्यांचं फावतं। यावर पोलिसांनी तक्रार दाखल न झाली तरी सुमोटो पद्धतीने तक्रार दाखल करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा। यामुळे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा सुधारेल अशी आशा आहे। शिवराम प्रतिष्ठानने शिवरायांच्या मूर्तीची केली मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना। शिवराम प्रतिष्ठानने शिवरायांच्या मूर्तीची केली मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना। रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचं औचित्य साधून शिवराम प्रतिष्ठानतर्फे बुधवारी सायंकाळी शिवराम चौकात शिवरायांच्या मूर्तीची मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली। या प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक हिंदुश्री बापू वाडेकर, जितू वाडेकर, श्रीकांत वाडेकर, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, सुभाष पवार, प्रसाद झुंजे, पंकज काटकर, नागेश भोगडे, गजानन कलशेट्टी, जयंत होले पाटील, दिलीप बंदपट्टे, माजी नगरसेवक मेघना तेमूल, समाजसेवक राजू हौशेट्टी, हनुमंत पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर प्रमुख अतिथींचा सन्मान संपन्न झाला।
रत्न श्रीपती हर 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 हिंदू धर्म की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की हिंदू राष्ट्र की जय श्री राम जय श्री राम। शिवराम प्रतिष्ठानतर्फे गेल्या 16 वर्षापासून शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवले जातात, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक हिंदुश्री बापू वाडेकर यांनी दिली। मोठा हात आमच्या पाठीशी राखतात व हिंदुत्वाच्या कुठल्याही कार्याला आपण सगळेजण एक पाठबळ देतात। आज मंचावर युवक देखील आज उपस्थित आहात। ते उपस्थित युवक हे सोलापूर शहरामध्ये हिंदू धर्माबद्दल चांगलं कार्य करतात। आज आपण जास्त बघता येतील की शिवजयंतीचं वातावरण पूर्ण सोलापुरात आहे। आपण सर्वजण वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे मंडळ देखील आपले सर्वांचे आहेत। आपण मंडळ सांभाळत असताना सर्व युवक सांभाळतो, युवकांचे कार्य व अडचणी देखील सगळेजण सांभाळत असतो। माझं म्हणणं एवढं एकच आहे की आज आपल्या मंचावर मध्यवर्तीचे अध्यक्ष आहेत सुभाषजी पवार यांना माझी विनंती आहे की आपण येणाऱ्या मध्यवर्ती महामंडळाच्या मीटिंग निवडणुकी दरम्यान आपण एक शिस्तीची एक नवीन लागवड आपल्या हस्ते झाली पाहिजे, कारण आपलं कार्य व आपलं आयुष्य त्या मध्यवर्तीच्या मार्गावर गेलेलं। आपण राहायला देखील हाकेच्या अंतरावर मध्यवर्तीचे आहात। आपण मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी सर्व सदस्यांची बैठक परत एकदा घेऊन उद्या आपण मध्यवर्तीचे लेटर पॅड आपण सन्माननीय आयुक्त साहेबांना दिलं पाहिजे की मंडळ अडचणी फक्त पहिली अडचण मंडळाची परवानगीच असते। ते मंडळ म्हणजे स्थापनेचं असो, मिरवणुकीचं असो किंवा डिजिटलची बस, आपण त्या जे कारणासाठी जिथे जिथे अडचणी तिथं मध्यवर्ती ठामपणे थांबलं पाहिजे। या अभिवादन सोहळ्या व मूर्ती प्रतिष्ठान प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते। शिवाजी महाराज की न्याय देता येईल का हे प्रयत्न केला पाहिजे। मागच्या वर्षी बापू आम्ही पाहत होतो की जे शिवभक्त सहभागी होत होते सगळेजण आवर्जून विचारायचे की शिवराम प्रतिष्ठानची मिरवणूक कुठे आहे, सगळेजण विचारायचे की खड्डा तन्वीची मिरवणूक कुठे आहे। म्हणजे या डॉल्बीच्या काळात सुद्धा लोकांना तुमचं जे आदर्श मिरवणूक तुम्ही लेझिमच्या माध्यमातून साजरा करता
ते बघायची एक उत्सुकता असते, विशेष करून महिला माता भगिनी बालगोपाळांची. तर ही पूर्ण करून देण्याची जबाबदारी मध्यवर्ती महामंडळ, पोलीस प्रशासन व आम्ही माजी लोकप्रतिनिधींची आहे. आता हा व्यासपीठ जरी राजकारणातला बोलण्याचा जरी नाहीये, तर बापू हे सगळं समाजकाम करत असताना त्याची जोड कुठं तर राजकारणाला सुद्धा असते. आणि तुम्हाला माहित आहे की सगळ्यांचीच इच्छा आहे की तुमच्या कुटुंबात एखादं महापालिकेतलं पद असावं, आम्हालाही वाटतं आणि या सर्व लोकांनाही वाटतं. परंतु हे काम करत असताना तुम्ही एक चांगला आदर्श आपल्या सोलापूरकर वासियांना दिलेला आहे की कुठल्याही ईर्षेचं, द्वेषाचं तुम्ही काम न करता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मागच्या वर्षी आपले सगळ्यांचे सहकारी, ज्यांचं शिवभक्त म्हणून सोलापुरात नाव आहे, स्वर्गीय सुनील भाऊ कामाटी यांचं निधन झाल्यानंतर ना तुम्ही मंडळाची मिरवणूक रद्द केली. म्हणजे आपल्या राजाचा आदर्श जे आपल्या राजांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात आपल्याला दिलं, एक शिवभक्त म्हणून ती खऱ्या अर्थाने अंमलात आपण आणतोय, त्याचा आदर्श तुम्ही पूर्ण समाजासमोर, सर्व युवकांसमोर ठेवलेला आहे. असा प्रसंग आपल्या दुश्मनासोबत मी घडू नये, असा प्रसंग बापूंसोबत घडला. पण मी आज तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की तो माणूस, जो व्यक्ती देव, देश आणि धर्माचं काम करतो, त्याच्या केसालाही धक्का लागत नाही, त्याच्या मागं परमेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज असतात. हेच बापूंसोबत परवाच्या घटनेमध्ये घडलेलं आहे. बापूंच्या केसालाही धक्का लागला नाही, कारण बापूंचं निरंतर काम आहे या सोलापूर शहरात. सोलापूर शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या गावांसाठी, तालुक्यांसाठी बापूंचं तिथं कार्य असतं. देवासाठी, धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी तर ते आवर्जून कार्य करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ते घराघरात तर नाही, लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि सोलापुरात काही कमीच वर्षात की 100 वर्षापूर्वीचे या सोलापुरात मंडळ आहेत, त्यांच्या बरोबरीने आज बापूंचा लेझिम ताफा या सोलापूर शहरात उभा राहतो. हे खरंच गौरव करण्यासारखी गोष्ट आहे. सर्व सोलापूरकरांची साथ आहे, तुम्ही ऐकले नाहीत, तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची साथ आहे. आणि हा रात्रीचा काळोख कुठला, ही तर पहाटेची नवी सुरुवात आहे. ही तर पहाटेची नवी सुरुवात आहे. हीच पहाटेची नवी सुरुवात करत आपण सगळेजण सोलापूरची नवी ओळख निर्माण करूया. आजच्या शिवराम प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा सन 2024-25च्या या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय देवेंद्रदादा कोटे, सुभाषभाई पवार, प्रसाद झुंजे, पंकज काटकर, नागेजी भोगडे मालक, गजानन मालक कनशेट्टी, जयंत मालक होले पाटील, दिलीप भैया बंदपट्टे, मेघनाथ साहेब हेमूद, राजू हौशेट्टी, हनुमंत पाटील व उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांचे मी सहर्ष हार्दिक आभार मानतो. दक्षिणकालिका मंदिर येथे वसंत पंचमी निमित्त श्री ज्ञान सरस्वती मातेचे पूजन व अक्षर अभ्यास कार्यक्रम पार पडले. कालिका मंदिर येथे वसंत पंचमी निमित्त श्री ज्ञान सरस्वती मातेचं पूजन व अक्षर अभ्यास पार पडलाय. दरवर्षी माघ शुद्ध पंचमी रोजी सरस्वती मातेचे जन्मोत्सव असल्यानं सकाळी मूळ मूर्ती अभिषेक, पूजा अर्चना व विशेष म्हणजे दिवसभर लहान मुलांच्या अक्षर अभ्यास पूजा करण्यात आला. मुलांसोबत पालकांची व भक्तगणांची दिवसभर या ठिकाणी गर्दी होती. आज वसंत पंचमी मुलगा ज्ञाती संस्था प्रचलित कालिका देवस्थानम अंतर्गतील भगवती श्री ज्ञान सरस्वती माता मंदिरामध्ये भगवती सरस्वती जन्मोत्सव प्रित्यर्थ सकाळी मूळ मोठ्याशी झालेला आहे. ही भगवती ज्ञान सरस्वती देवी आहे, कारण तिचा उजवा हात जो आहे तो चिन्मुद्रा असा आहे, म्हणून तिला ज्ञान सरस्वती असं म्हणतात. चतुर्भुज मूर्ती आहे. वरच्या हातामध्ये जपमालिका आहे, एका हातात अमृतकुंभ आहे, एका हातामध्ये ग्रंथ आहेत आणि एक हात जो आहे तो ज्ञानमुद्राचा आहे. आणि या दिवशी अक्षराभ्यास पूजन करून घ्यावं असं विशेष महत्त्व आहे. सकाळपासून देवीला देवी अथर्वशीर्ष, मेधासूक्त, श्रीसूक्तांनी अभिषेक झालेला आहे. विशेष महापूजन झालेलं आहे. त्यानंतर दिवसभर लहान मुलांचे अक्षराभ्यास पूजन झालेलं आहे. नमस्ते शारदेवाणी मेधे प्रज्ञे सरस्वती वाक् विशुद्धिं वाक्पटुत्वं विद्यादानंच देहिमी.
या मंदिरातील सर्व देवी देवतांची प्राणप्रतिष्ठापना श्री गुरुदेव श्रीनिवासजी काटकर, श्री यक्षण्यंबास यक्षानंदनाथ महागुरु यांनी स्थापना केलेली आहे. त्यानुसार ह्या मंदिराची पूजा अर्चना विधान चालू आहे आणि ही मूर्ती पण त्याप्रमाणेच केलेली आहे. छत्रपती शासन प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शासन प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर शिवजयंती 2024 शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शासन प्रतिष्ठानतर्फे मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमास एकूण 46 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. छत्रपती शासन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन जाधव यांनी रक्तदात्यांचे आभार मानलेत. जन्मोत्सव सोहळा 2024 छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी या छत्रपती शासन प्रतिष्ठानला यावर्षी सर्व शिवप्रेमींचा भरपूर असा प्रतिसाद मिळालेला असून आणि दरवर्षी आपण छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने भव्य असे म्हणजे भरपूर असे आपण कार्यक्रम आयोजन करतो. यात शालेय साहित्य वाटप म्हणा आणि गोरगरिबांना अन्न वाटप म्हणा असे आपण या आपल्या छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करत असतो. तरी आपल्याला आज शिवजयंतीनिमित्त सगळे शिवप्रेमींनी चांगला असं उत्कृष्ट आपल्याला एकदम प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी सर्वांनी असंच आपल्याला त्यांची साथ राहावी शेवटपर्यंत. म्हणजे आपल्या कार्यक्रमात सगळेजण असं मनापासून आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असंच प्रतिसाद भेटावा आम्हाला असं शिवचरणी प्रार्थना करतो. गुरुवारीही वाहनधारकांवर कारवाई सत्र सुरूच. पोलीस आणि वाहन चालकात हमरीतुमरी. नागपूर शहरात बुधवारपासून वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहन चालकांसह फॅन्सी नंबर प्लेट्स लावून शहरात वावरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईसह फॅन्सी नंबर प्लेट्स काढण्याची मोहीम सुरू झाल्यानं बेशिस्त वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली. सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदाचा पदभार घेतल्यानंतर सोलापुरातील बेशिस्त वाहन चालकांवर वक्रदृष्टी पडली. बुधवारच्या कारवाईत सोलापुरातील 39 वाहन चालकांवर कारवाई करून 17,000 रुपये दंडात्मक कारवाई केली. तर गुरुवारी सकाळी शांती चौक व अन्य ठिकाणी मोहीम सुरूच ठेवल्या. गुरुवारच्या या कारवाईत फॅन्सी नंबर प्लेट्स, नंबर प्लेट नंबरऐवजी आपल्या नेत्यांची छबी, स्वतःच्या आडनावाला साजेसे नंबर प्लेट, शासनाने ठरवून दिलेले नंबर प्लेट सोडून आपल्याला आवडेल असं नंबर प्लेट लावलेल्या वाहन चालकांवर कारवाई सुरू आहे. दरम्यान शांती चौकात गुरुवारी सकाळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक एनपे, पोलीस कॉन्स्टेबल आकोसकर, चंदन शिवे यांच्यासह हवालदार कोळी, हवालदार शिंदे आणि हवालदार खाडे यांनी कारवाई केली. यावेळी एका युवतीने सिग्नल मोडून वाहन दामटण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटकाव केला. त्या युवतीने पोलिसालाच अरेरबी भाषा वापरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहित नाहीये का हे पैसे फाडायचे करतात तुम्हाला सिग्नल कशात तोडला तर तुम्हाला पैसे फाडायचे करतात पार्किंग मला माहित नाही कोणाचे मला माहित नाही मी एज्युकेटेड आहे बघा ना मला माहिती नाही पार्किंगचं मला काय माहिती पार्किंग कुठायची मला काय माहिती ते सांगा मला
शहरात आता कारवाई असं सुरू राहणार की 2 दिवसांचं नाटक, अशा पद्धतीने कारवाई होणार हे लवकरच समजेल. मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त नीलमनगर चौकात उत्सव साजरा करण्यात आला. मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त नीलमनगर चौकात उत्सव साजरा करण्यात आलाय. पद्मशाली समाजाचं कुलदैवत भगवान श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त नीलमनगर येथील लोकमंगल चौक येथे मार्कंडेय महामुनींची जन्मोत्सव मोठ्या उत्साहात करण्याची संकल्पना पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष नागार्जुन मनोहर राहुल यांची होती. पहिलं वर्ष असल्यानं या भागातील नागरिक व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर नीलम श्रमजीवी नगर पद्मशाली सेवा संस्था स्थापन करण्यात आली. यासाठी गेल्या 10 ते 15 दिवसापासून नीलमनगर भागातील पद्मशाली युवक संघटनेचे प्रेसिडेंट मनोहर मार्चरला, राकेश मंथेन, पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष अनिल करली, विश्व हिंदू परिषदेचे अंबादास अक्कल, रवी बुरा, सतीश संगा, सुनील वन्नम, महेश आंबट, रमाकांत एरवंटी, गोविंद श्रीराम, श्रीकांत वन्नम, नागेश कैरमकोंडा, बालाजी द्यावरकोंडा, अमित गडगी, साईप्रसाद मुत्याल, रवी संगा, महेश कैरमकोंडा, गोवर्धन दुभाषी, उपेंद्र चिलवेरी यांच्यासह नीलमनगर भागातील सर्व समाज बांधवांनी चौकात उत्साहात हा उत्सव साजरा केला. यावेळी भगवान महर्षी मार्कंडेय महामुनींची प्रतिमा पूजन करण्यात आलं. प्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं. यासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. यापुढेही नीलमनगर भागात नीलम श्रमजीवी नगर पद्मशाली सेवा संस्थेच्या वतीनं विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी संस्थेच्या वतीनं माहिती देण्यात आली. నిలంనగర్లో ఫస్ట్ టైం చేస్తున్నాం. మీరు లోకల్ హాస్పిటల్ దాని దయవర్షి జన్మోత్సవం కావాలని ఇచ్చా ఉంది అని మంచి ప్రగతి కావాలని ఇచ్చా ఉంది. समाज सोलापूर शहरला లేకుండా అక్క మన మహారాష్ట్ర किंवा అన్ని దేశంలో ఉన్నది. అదేవిధంగా ఇక్కడ మన నిలంనగర్లో ఒక అందరు బాంధవులకు, అన్ని సమాజ్ బాంధవులకు ఇట్లా మన మార్కండేయునికి ఆయుష్య తక్కువ ఉండే శంకరుడు ప్రసన్న అతనికి దీర్ఘాయుష్య చిరంజీవి ఆయుష్య ఇచ్చిండు. అదేవిధంగా మన ఉన్న ఈ దేశంలో పట్ల అందరికీ అదేవిధంగా దీర్ఘాయుష్య ఉండాలని మనం ఇక్కడ ఒక నీలంనగర్ ఏరియాలో మంచి సమాజంలో అందరూ ఒక తీరుగా, యువకులు పెద్దలు అందరూ ఒక తీరుగా ఒక సమాజ్ కోసం కొట్లాడాలి, మంచిగా సమాజ కార్యక్రమాలు మంచిగా చేయాలి. దానికోసం ఈడ మన ఈ అందరు యువకులు ఈడ టోబడే స్టాప్ కాడ ఈ మార్కండే పద్మశాలి మార్కండే సమాజ్ ఇది ఒక ఉత్సవం ఈడ జరుపుతుర్రు. ఇదే విధంగా ప్రతి సంవత్సరం దీనికన్నా వ్యక్తంగా కావాలి. ఇది మార్కండేశ్వరిని ప్రార్థన చేస్తా. అందరికీ అన్ని సమాజ్ బాంధవులకు మార్కండే జన్మోత్సవ शुभेच्छा ఇచ్చి मार्कंडे महाराज की. चोरीच्या 5 दुचाकी जप्त, मंगळवेढा पोलिसांची कामगिरी. चोरीच्या 5 दुचाकी जप्त, मंगळवेढा पोलिसांची कामगिरी. मंगळवेढा पोलिसांनी विविध दुचाकी चोरींच्या गुन्ह्यांमधील चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 2 लाख रुपये किमतीच्या 5 दुचाकी जप्त केल्यात. या चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आलेत. महेश बंडू मोरे वय 21 राहणार खंडोबा गल्ली मंगळवेढा आणि अरबाज मुलानी राहणार मंगळवेढा, सचिन केराप्पा नागने वय 19 राहणार विठ्ठलनगर मंगळवेढा, सिद्धार्थ विकास नागने वय 20 राहणार विठ्ठलनगर मंगळवेढा, विनायक कुमार गंधारे वय 20 राहणार विठ्ठलनगर मंगळवेढा अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहे. या चौघांकडून मंगळवेढा पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आलेत. मंगळवेढा पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वरील आरोपींसह एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मंगळवेढा येथून दुचाकी चोरल्याचं सांगून पोलिसांना चोरीच्या 5 दुचाकी काढून दिल्यात. यातील 4 दुचाकी चोरीबाबत पोलिसांकडे गुन्हे दाखल असून एका दुचाकीच्या मालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्या टीमने केले. 10 दिवसांपासून बेपत्ता, शोध लागेना, नातेवाईक झाले बेचैन. सुनील नगर भागातील अविनाश नगरमधील सुभाष जाधव अंदाजे वय 60 हे गेल्या 10 दिवसापासून बेपत्ता आहेत. घरातून बाहेर जाऊन येतो असं म्हणून गेलेल्या सुभाष जाधव गेल्या 10 दिवसांपासून घराकडे आलं नसल्याने पत्नी निर्मला जाधव यांनी MIDC पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली. या संदर्भात कोणाला माहिती असल्यास त्यांनी MIDC पोलीस ठाणे फोन नंबर 0217 27 44 690 किंवा 95 29 54 64 69 या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. अविनाश नगर सुभाष मला ठरवलं शनिवारी 3 तारखेला असं बिगारी काम करते. घरातनं बाहेर गेले तिथं असं हे पूर्ण असं सोलापूर सगळा एरिया झाला, आमचं गावाकडे झाला, अकोलकोट तालुक्यात तिकडे सगळं फिरलं. चुंगी गाव, शिंदगाव, नंदगाव हे सगळं फिरलं. जळकोट चौकशी केलं. मुंबई पुण्यापासून सगळे आमचे नातेवाईक घेऊन चाललेत. आता वय असेल 60 65. हो इथं केलंय की आता हरवलेलं आपला माणूस म्हणून केलं. हरवलेलं 3 दिवसाला केलं बघा. त्यांचं बी काय तर असं आम्ही काय तर असं करतो म्हणलं पत्र दिले ते करा म्हणले. तुम्ही पण बघा आम्ही पण बघा लागलो. मग ननंद आहे माझं काका हरवलाय. राहायला सुनील नगर अविनाश नगरमध्ये राहतो. सगळीकडे हुडकलो नाही सापडला आमचा काका.
कायच नाही, भांडण नाही, काय नाही. त्यांनाच थोडं गेले, थोडं डोक्यामध्ये हे असतं. कायचं येसन नाही, अजिबात काय येसन नाही आमच्या. कायचं टेन्शन नाही घरचं, आपण काय टेन्शन. चाकोते शैक्षणिक संकुलात महिला पालकांनी लुटले हळदी कुंकूद्वारे सौभाग्याचे वाण. सोलापूरच्या शैक्षणिक विश्वात नावाजलेल्या हैदराबाद रोड मार्केट यार्ड परिसरातील सौ सरस्वती चाकोते विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वतीनं बुधवारी महिला पालकांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटप करण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात व उत्साही वातावरणात संपन्न झाला. सौभाग्याचं लेणं असलेलं दानही महिला पालकांना देण्यात आलं. या कार्यक्रमात संस्थेचे प्रतिनिधी चंद्रकांत नागनसुरे, माजी उपमहापौर प्राध्यापिका डॉक्टर नसीमा पठाण, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शोभा पवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिस्किला गायकवाड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या प्रास्ताविकेत शिक्षिका दुर्गादेवी गज्जम यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या मागील भूमिका विशद केली. देवी सरस्वतीच्या नावाने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून आपण साजरा करतो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, विद्येची देवता म्हणून आपण सरस्वती देवीची पूजा करतो. तर ही सरस्वती देवी आपल्याला विनयसह बुद्धी ज्ञान देते आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आजचा दिवस सरस्वती जयंतीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. संस्थेच्या प्रांगणात आकर्षक व नयनरम्य रंगावली साकारण्यात आली होती. सर्वच उपस्थितांमध्ये चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण दिसलं. प्रारंभी सरस्वती देवीच्या मान्यवरांच्या हस्ते आराधना पार पडली. महिला पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम झाल्यानंतर उखाणे व कमी वेळात टिकली लावण्या अशा स्पर्धा पार पडल्या. सुवासिनी माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी आणि संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी या उद्देशातून हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला, अशी माहिती माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शोभा पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दिली. सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थिनी, संस्था प्रतिनिधी यांची एक प्रकारे विचाराची आदान प्रदान व्हावी म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या काही उखाणाच्या स्पर्धा आणि ज्या काही म्हणजे टिकली लावणे किंवा जो भाग आहे याचा एकही हाही उद्देश आहे की शाळेशी त्यांचं जे नातं आहे ते घनिष्ठ व्हावं, हाही त्या मागचा हेतू आहे. सदर स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. वार्षिक अहवालाचं यावेळी वाचन करण्यात आलं. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी वर्ग, महिला पालकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या उपक्रमाचं सर्वांनी कौतुक केलं. शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांसह पालकांना नेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये. कारवाई करण्याची मागणी. शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं नाही, पालकांनी तक्रार करण्याची धमकी देताच हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूलनं थेट सदर बाजार पोलीस ठाण्यात फोन करून 4 शाळकरी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकाला चक्क पोलीस व्हॅनमधून पोलीस ठाण्यात आणल्यानं पोलीस प्रशासन व संबंधित शाळेविरुद्ध तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. शाळेच्या मॅनेजमेंटच्या चुकीमुळे थेट पोलीस प्रशासनाची बेअबरू झाली. हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये रमेश कोळी या पालकांचे व त्यांच्या भावाची 4 मुलं मुली शिक्षण घेतात. शाळेची पहिली टर्मची फी भरली पण दुसऱ्या टर्मची फी न भरल्यानं प्रिन्सिपॉल इस्टर विनिता यांनी या विद्यार्थ्यांना शाळेची फी भरल्याशिवाय परीक्षेला न बसण्याची भूमिका घेतली. याबाबत पालकांनी विनंती करून ही परीक्षेस बसू न दिल्यानं अखेर रमेश कोळी यांनी रकमेची तजवीज करून शाळेत फी भरण्यासाठी गेले असताना शाळेतील प्रिन्सिपल यांनी विद्यार्थ्यांना धमकीवजा इशारा दिल्यानं मुलं घाबरून सर्व हकीकत वडिलांना सांगितले. वडिलांनी याबाबत आवाज उठवला. शाळेच्या प्रिन्सिपल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दंबाजी सुरू आहे, पालक शाळेत गोंधळ घालतायत असं म्हणून सदर बाजार पोलिसांना फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी घटनास्थळी आल्यावर वस्तुस्थिती माहिती घेण्याऐवजी थेट कारवाई सत्र उगारल्यानं बालमनावर विपरीत परिणाम जाणवला. यावेळी या 4ही शालेय विद्यार्थ्यांना थेट पोलीस व्हॅनमधून पोलीस स्टेशनमध्ये आणलं. एखाद्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपीला बसवावं तसं या 4ही बालकांना पोलीस स्टेशन वरांड्यातील लाकडी बाकड्यावर बसवलं. यामुळे या कोवळ्या मुलांवर काय परिणाम होईल याचा साधा विचार सुद्धा पोलिसांकडून झाला नाही, हे यावरून दिसतंय. या कारवाईनंतर पोलिसांच्या या कृतीचा सर्व स्तरातून संतापाची भावना निर्माण झाली. याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितलं की शाळेच्या प्रिन्सिपॉल कडून दम देण्यात आला. माझं नाव आराध्या रमेश कोळी आहे. मला माझी प्रिन्सिपल दम दिली. 6th and 10th स्टँडर्डला बी करते. 5th पैसे भरले नाही म्हणून एक्झामला बसू दिले. पप्पा जर कॅम्पसमध्ये दिसले तर जेलला गेले. पूर्ण पेपर नाही का दिला तू? नाही, आता कशामुळं? फी भरली नाही. मग तुला काय टीचरनं बाहेर काढलं? कुठं बसवलं तुला? क्लासच्या बाहेर. कुठं राहते म्हणून मग ॲड्रेस सांगितल्यावर मग बोलले तुम्ही घरात चुकीचंच कसं जाऊन सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का तुमचे पप्पा इथं येऊन किती धिंगाणा घातले. तुम्हाला एकदा फुटेज दाखवतो आम्ही.
असं वगैरे बरोबर वाटतंय का हे सगळ्यांसमोर असं केलेलं प्रिन्सिपलला वगैरे. मग पप्पाला काही तर झालं असतं तर असं वगैरे म्हणली. मग नंतर म्हणली दोन्ही तुझे काका आणि पप्पा दोघं पण जर कॅम्पसमध्ये नाही यायला पाहिजे, जर दिसले तर सगळं लॉ वुमेन्सकडे तुझ्या पप्पावर एक गुन्हा दाखल केल्यावर सगळेजण मग सोडणारच नाही पप्पाला असं बोललो. गेटच्या आत पप्पाला जेलमध्ये घालते. शाळेची फी अडचणीमुळे भरली नाही, पण शाळेकडून निरोप मिळताच एक रकमी 50,000 भरले असं असताना शाळेकडून माझ्या मुलींना धमकीवजा इशारा दिला. शिक्षक वर्ग माझ्या मुलांना दातात पकडलं, पुढचं भवितव्य अंधारात दिसतोय. माझ्यावर व माझ्या मुलांना न्याय मिळावा यासाठी महानगरपालिका, शिक्षण मंडळ, शिक्षणाधिकारी, पालकमंत्री, शिक्षण मंत्र्यांनी शाळेच्या असंवेदनशील विरुद्ध कारवाई करावीची मागणी केली आहे. माझ्या 5वीत असलेल्या मुलीचं, आराध्या रमेश कोळीचं हिंदी आणि गणितचा पेपर होता. मी फर्स्ट इन्स्टॉलमेंट 5,300 रुपये या शाळेला फी 2023-24 भरलेली आहे. तर फी थांबली म्हणून माझ्या मुलीला परीक्षेतनं बाजूला काढले, क्लासच्या बाहेर बसवले माझ्या मुलीला आणि माझ्या भावाच्या मुलाला. फी कमी आहे म्हणून. ही सेम डे माझ्याकडे रिसिट आहेत. 50,700 रुपये चौघांची फी ॲट अ टाईम जागेवर भरलेली आहे. मी शिक्षण मंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे, त्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. त्यांनी ते पत्र घेतलेले मला क्लासमधनं, त्यांच्या रूममधनं बाहेर काढले. हे शिक्षण मंत्र्याला पत्र लिहिलेलं मी सगळं शांत बसलो होतो. काल माझ्या मुलीला बोलून प्रिन्सिपल मॅडम इस्टर यांनी दम दिले की बाबा तुझे पेरेंट्स जर प्रिमायसेसमध्ये दिसले तर जेलला पाठवतो म्हणते. माझ्या मुलीला काय म्हणते, ए महाराणी तू एवढी मोठी लागून गेली का, तुझं पेरेंट्स एवढं उड्या मारल्या म्हणते. माझ्या लहान मुलीच्या मनावर परिणाम झाले. तिला शाळेला यायला घाबरले. तिने दातात धरून सूडबुद्धीनं वागालेत माझ्या लेकरांबरोबर. हे मला शिक्षण अधिकाऱ्याला म्हणणं सांगायचं आहे. मी शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार दिलेली आहे. माझ्या मुलींना मला न्याय मिळावा म्हणून मी इथं सतरंजी घालून त्याच्या शाळेत बसलो. प्रेमशाळेमध्ये गेल्यावर त्यांनी कंप्लेंट करतो म्हणून म्हणल्यावर मी बाहेर बसलो इथं. दरम्यान शाळेच्या प्रिन्सिपॉलांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची फी राहिली होती, मात्र तशी विचारणा सर्वच विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. परीक्षा न घेतल्याचा आरोप चुकीचा आहे. आम्ही 4ही विद्यार्थ्यांची परीक्षा घेतलेली आहे असं त्या म्हणतात. नहीं हुआ है सर. उनको मेरे कैबिन में बुला के मैंने उनको समझाया है कि इवन आफ्टर टेकिंग एग्ज़ाम लेने के बाद भी आप लास्ट वेडनेसडे पेरेंट्स ने आके हमारे स्कूल के ऊपर दे वर नॉट रेडी टू लिसन मी. वो मुझे सुनने के लिए तैयार ही नहीं थे पेरेंट्स. लास्ट वेडनेसडे उनका एग्ज़ाम कंडक्ट हुआ था, मैथ्स और हिंदी. जब हम लोगों ने बोल रहे हैं कि एग्ज़ाम्स हम लोगों ने कंडक्ट किया है आपके बच्चों का, पर भी वो नहीं सुन रहे. चारों बच्चों का आप आके आंसर शीट चेक कर सकते सर. विद द डेट्स द आंसर शीट्स आर देयर विद मी. तो रॉन्ग एलिगेशंस डाल रहे हैं स्कूल के ऊपर, प्रिंसिपल के ऊपर, सारे स्टाफ के ऊपर. और मुझे तो बहुत ही टेंशन दे रहे हैं. दे आर गिविंग मी लॉट ऑफ टेंशन. लास्ट वेडनेसडे भी मुझे बहुत टेंशन दिया है वो लोगों ने. मेरे बात सुनने को तैयार नहीं है. देखिए सर, हर बार क्या होता है, वेन एवर देर इज़ अ प्रॉब्लम, कभी भी प्रॉब्लम है, पेरेंट्स आके मेरे सामने बैठ के वो मुझे डिस्कस करके सभी प्रॉब्लम्स जो भी है मसला ठीक हो जाता है. लेकिन जब पेरेंट्स ही सुनने के लिए तैयार नहीं हैं तो फिर हम लोग कैसा हमारा मुद्दा उनके ऊपर रख सकते हैं. जिन पेरेंट्स हम पे डाल रहे हैं, पहले बात तो हमने एग्ज़ाम बच्चों का कंडक्ट किया है. जो सेकेंड यूनिट टेस्ट जो है वो हमने बच्चों का, सारे उनके 4 बच्चे हैं, चारों बच्चों का यूनिट टेस्ट हमने कंडक्ट किया है. हमने सभी बच्चों को फीस पूछा है बोल के उनका एग्ज़ाम हम लोगों ने विथहेल्ड नहीं किया है. सारे बच्चों का फीस पूछा है, लेकिन एग्ज़ाम्स वेर कंडक्टेड ऑफ ऑल द स्टूडेंट्स. सभी बच्चों का एग्ज़ाम्स कंडक्ट किया है. स्पेशली ये पेरेंट का एग्ज़ाम हम लोगों ने कंडक्ट किया है और मेरे पास प्रूफ भी है. उनके आंसर शीट्स भी, लिखा हुआ आंसर शीट्स मेरे पास है, बच्चों ने लिखा है. या संपूर्ण प्रकरणात एक स्पष्ट दिसतंय, शाळेकडून पालकांना 6 महिन्यांचा फी एकदमच ॲडव्हान्समध्ये भरण्याचं फरमान सोडलं जातं. पण प्रत्येक पालकाकडे एवढी मोठी रक्कम एकाच वेळी उपलब्ध होईल अशी शक्यता नसल्यानं पालकांकडून सवलतीत फी भरण्याची प्रक्रिया राबवण्याची सूचना असते.
पण शाळेच्या मॅनेजमेंटला काम वाढतं म्हणून शाळा मॅनेजमेंट टप्प्याटप्प्याने रक्कम घेत नाही. सैराट बिर्याणीवर अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई. जगदंबा चौक येथील हॉटेल सैराट बिर्याणीवर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकानं कारवाई केली. यावेळी संबंधित हॉटेल व खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनं कारवाई यशस्वी झाली. अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोलापूर शहरातील जगदंबा चौक येथे सैराट बिर्याणी व काही खोकेधारकांनी अतिक्रमण करून दुकाने स्टॉल थाटले असल्याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. संबंधित अतिक्रमणधारक हे महानगरपालिकेच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाची 100 स्क्वेअर फूटचा वापर परवाना असताना सदर हॉटेल चालकाने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच अतिक्रमण केलं होतं. तसेच महानगरपालिकेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी व आलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. तसेच सोलापूर शहरामध्ये कोणीही शासनाच्या मालमत्तेवर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करू नये, अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पण म्हणजे डिपार्टमेंट तुम्हाला वैयक्तिक बोलत नाही. आता ह्यांनी ह्यांच्या विरोधात त्यांनी त्यांच्या विरोधात म्हणजे एकमेकांची दुश्मनी तयार लागली ना. जर अतिक्रमण स्वतःहूनच जर बघून. सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अंधाधुंद कारभार. सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अंधाधुंद कारभार पाहायला मिळतोय. डॉक्टर असेल तर कंपाऊंडर नसतो, कंपाऊंडर नसेल तर केस पेपर काढणारा कर्मचारी नसतो. एकंदर हॉस्पिटलमधील कारभार रामभरोसे असंच चालू आहे. आपण म्हणाल असं कोणतं हॉस्पिटल आहे जिथं हा प्रकार सुरू आहे? हा प्रकार अक्कलकोट रोड गांधीनगर येथील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुद्रा नागरी आरोग्य केंद्र तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज नागरी दवाखाना येथील आहे. एरवी महानगरपालिकेचा दवाखाना म्हटलं की उपचार योग्य पद्धतीने होत नाही म्हणून रुग्ण येत नाहीत. महापालिकेच्या दवाखान्यात लाखो रुपये खर्चून दरवर्षी औषधं आणली जातात, याचा ताळमेळ नाही. असं असताना रुग्ण ज्यावेळी महापालिकेच्या दवाखान्यावर विश्वास ठेवून दवाखान्यात येतात आणि येथे आल्यावर तासनतास कधी डॉक्टर नाही म्हणून बसावं लागतं, तर केस पेपर काढणारा कर्मचारी नसल्यानं बसावं लागतं, तर कंपाऊंडर नसल्यानं ताटकळत बसावं लागतं. सर्वच जण असताना दवाखान्यात औषध नाही म्हणून हेलपाटे मारावे लागतात. दरम्यान याबाबत जनदर्पण न्यूज चॅनेलला येथील रुग्णांनी व्यथा मांडल्यात. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जनदर्पण न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींनी थेट तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज नागरी आरोग्य केंद्राला भेट दिली. या दवाखान्यात रुग्ण दवाखान्यातील खुर्चीवर विराजमान झालेले पाहायला मिळालं. या ठिकाणी डॉक्टर बालराजे म्हेत्रे आपल्या स्थानावर बसलेत, पण रुग्णांची तपासणी करत नाही. आमच्या प्रतिनिधींनी रुग्णाची तपासणी का करत नाही असं विचारलं असता केस पेपर काढणारा कर्मचारी नसल्यानं बसावं लागलं. कर्मचाऱ्यांची ड्युटी 10 वाजण्याची असताना कर्मचारी का आला नाही असं विचारलं असता त्याला 2 ठिकाणची ड्युटी आहे, तो अन्य ठिकाणी ड्युटीवर आहे असं म्हणून डॉक्टरांनी त्यांची पाठ राखली. याबाबत डॉक्टरांची भाषा उद्धटपणाचीच दिसली. सर हल्ली केस पेपर लिहायला होतो, केस पेपर आले नाही. हा यायला लागले ते दुसऱ्या एका हॉस्पिटलवर यायला लागले. वेळ 11:30 वाजल्या ना. हो वेळ 11:30 वाजल्या ना. हो तेव्हाच येणार त्यांनी 11:30 पर्यंत येतो म्हणून सांगितलंय. आणि तिकडचं एक दवाखाना सांभाळून इकडे यायला लागले त्यांनी. ऍडिशनल चार्ज दिलेला आहे त्यांना. ऍडिशनल चार्ज ते काम तुम्ही बघा म्हणून दिलेलं आहे. कोणाला तर एकाला दिला तर ते आता कसं आहे आरोग्य अधिकाऱ्यांचा निर्णय जे आम्ही त्यांना हे करणार ना. म्हणजे आता हे सगळे लोक कशावर थांबलेत? हा पेपर नाही माहिती. ओके सकाळी 10ला येतात ते. हा ते केस पेपर येईपर्यंत थांबतात. म्हणजे केस पेपर काढण्यासाठी तुमच्या तिथं खुर्चीवर कधी असते अधिकारी बसायला? ती 10ला येतात. 10 ते 6 सगळ्यांची टायमिंग आहे. ठीक आहे, मग आता 11:30 वाजले अजून आले नाही. येतील आता दुसरीकडं. अधिकारी कोण आहे, त्यांचा काय नंबर वगैरे मिळेल का? हो आरोग्य अधिकारी आहेत ना मॅडम. अरे 2 ठिकाणी चार्ज आहे. तुम्हाला आता सांगायला लागलो तर कळतच नाही, तर मी काय 2 चार्ज म्हणजे ऍट ए टाइम ते काम करून या. अरे तुरे बोलू नका, मी पत्रकार. नाही तुम्हाला 2दा सांगितलेलं आहे की तुम्ही अरे तुरे बोलू नका. अरे नाही बोललो सगळं साहेबच म्हणायला लागेल आता मला. आता अरे तुरे म्हणलो तुम्ही पहिला. 2 ठिकाणी एकच माणूस एका वेळी केस पेपर कसं करू शकतो हे न उलगडणारं कोड आहे. ज्या दवाखान्यात रुग्ण तपासणीसाठी गर्दी असते अशा ठिकाणी तेथील आरोग्य निरीक्षक व संबंधितांचं दुर्लक्ष हेच कारणीभूत आहे. या ठिकाणी केस पेपर कर्मचारी नसल्यानं नर्स व कंपाऊंडर डॉक्टर आदींना दररोज 2-2 तास टाइमपास आणि मोबाईलमध्ये गप्पा टप्पा मारण्यात दंग आहे. पालिकेचे आरोग्य अधीक्षक व संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत लक्ष घालून या ठिकाणची समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकातून व्यक्त होते. कक्काया समाज महासंघातर्फे थाटामाटात पार पडला हळदी कुंकवाचा कार्यक्रम. मकर संक्रांतीचं औचित्य साधून समस्त कक्कया समाज महासंघ मुंबई शाखा सोलापूरच्या वतीनं बुधवारी भवानी पेठेतील समाज मंदिरात
महिला भगिनींकरता हळदी कुंकवाचा उपक्रम मोठ्या थाटामाटात आणि उत्साही वातावरणात संपन्न झालाय. या प्रसंगी पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा संगीता जोगधनकर, महासंघाच्या अध्यक्षा शारदा शिंदे, जितेंद्र भटकर, सूर्यकांत शेरखाणे, सुनंदा इंगळे, राष्ट्रवादीच्या कांचन पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते वीरशैव संत कक्कय्या महाराजांना अभिवादन करण्यात आलं. समाजातील महिलांना संघटित करण्याच्या हेतूनं हळदी कुंकवाचा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती महासंघाच्या अध्यक्षा शारदा शिंदे यांनी दिली. माझं माहेर इथेच आहे. माझे वडील 3ऱ्या नंबरच्या फोटोला सैदप्पा कटकवाड्यांची मी मुलगी आहे. माझं इथे माहेर आहे. आज माझ्या माहेरमध्ये एवढा सुंदर हळदी कुंकाचा कार्यक्रम सर्व पेठेतून, गल्लीतून आपल्या समाजातील महिला, इतर महिला आलेल्या आहेत. उत्तर नारायणमधील हा एक सण आहे महत्त्वाचा हळदी कुंकाचा कार्यक्रमाचा. यामध्ये वातावरणातील लहरी साधना करणे म्हणजेच हे फलदायक असतात. म्हणून ह्या हळदी कुंकाचा कार्यक्रम इथे घेतला जातो. काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होते, म्हणून वाण देण्याचे काम करतो. वाण कुठलंही असू दे, एखादा भांडा असू दे किंवा फुलाच्या स्वरूपात द्या, हळदी कुंकाच्या स्वरूपात द्या, तर वाण द्यायलाच पाहिजे. महिलांकरता उखाणे स्पर्धा, विविध प्रकारचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. महिलांनी एकत्रित येऊन समाजाच्या विकासाकरता कार्यरत राहावं असं आवाहन राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा संगीता जोगधनकर यांनी आपल्या मनोगतातून केलं. जिथे जिथे ग्रुपने होता, आता महासंघाचा ग्रुप आहे, तुमचा झालेला आहे. आता हे आपलं वीरशैव कक्कय्या म्हणून फक्त महिला मंडळ म्हणजे सुरुवातीला जो महिलांचं मंडळ होतं आपल्या समाजामधलं जे आपण चालू केलेलं होतं तो तसाच चालू आहे. पण ज्या वेळेला कार्यक्रम होतात त्यावेळेला सगळ्या एरियातल्या महिलांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण काय होतंय, दरवेळेला मी हेच सांगते की प्रत्येक समाजातले गट आहेत पण त्यांच्यापुरते कार्यक्रम करतात. पण ज्या वेळेला त्यांचा मोठा कार्यक्रम होतो समाजाचा, हळदी कुंकूचा असू दे, त्या एरियातल्या त्या 4 एरियातले तुम्ही तिथं जॉईन व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचा मोठा ग्रुप दिसतोय समाज, जेणेकरून आपला हेतू आणि उद्देश काय आहे, आपला समाज मोठा दिसायला पाहिजे. आकाशात छोट्या छोट्या चांदण्या दिसतात, तसं ध्रुवाची चांदणी एकच असते की नाही, तसं जरी आपण छोट्या छोट्या चांदण्या गटामध्ये विभागल्या गेलेलं असेल, ज्या एरियामध्ये आपण राहतो त्या एरियामध्ये आपण काम करत असेल, त्या एरियाला धरून आपण तिथल्या मैत्रिणींना गोळा करून जर आपण कार्यक्रम घेत असेल, पण ज्या वेळेला कार्यक्रम होत असतात त्यावेळेला सगळ्या गटातल्या महिला एकत्र आल्या तर ती वीरशैव कक्कय्याची ध्रुवाची चांदणी सगळ्या समाजातल्या महिलांना दिसेल. मॅडम आपल्या समाजातल्या कर्तृत्ववान महिला आहेत, तर अशा समाजाला आपल्याला कोहिनूर हिरा आहेत मॅडम. आणि मॅडमची कारकीर्द अशीच वाढत राहू दे आणि त्यांना आपण सगळ्यांकडून शुभेच्छा देऊयात. हळदी कुंकवाच्या निमित्ताने मॅडमने इथं उपस्थिती दर्शवली. त्यांचं इतकं टाईट शेड्यूल असताना सुद्धा त्या आल्या, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांचा महासंघातर्फे वाढदिवसानिमित्त यथोचित गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता कोकणे, संगीता इंगळे, सुमन इंगळे, मीनाक्षी शिंदे, कल्पना जाधव, पूजा भटकर, मंगल शिंदे, छाया नारायणकर आदींनी मोलाचं योगदान दिलं. समाजातील महिला भगिनींनी शिक्षण घेऊन सर्वांगीण प्रगती साधावी. महासंघाच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केलं. फार छान वाटलं आपल्या समोर यायला आणि एवढं सगळ्या महिला छान पद्धतीने इथून येत आहेत, आपलं नवीन वेगळं असं दाखवतात, याचा फार आनंद होतो. आणि माझी एकच इच्छा राहील की आपल्या मुलांना शिकवा. शिक्षणाशिवाय आपली प्रगती हे 100% आहे. या कार्यक्रमास 5ही पेठेतील समाज बांधवांसह महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.